धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आपण इथे पाहू शकतो, की ज्वारीचं जे पीक आहे ते आता याच्यामुळे धोक्यात आलेलं आहे. ज्वारीचं जे कणीस आहे ते अंतिम टप्प्यात असताना हा पाऊस सुरू होतोय. त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांचं मोठं नुकसान होणार आहे. ऐन हिवाळ्यामध्ये हा पाऊस पडतोय. गेल्या 2 ते 3 दिवसापासून हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज इथे पाऊस पडत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये शेतकऱ्यांसोबत जे दुसरं नवीन एक संकट निर्माण होणार आहे. मागे दुष्काळ होता, पाणी नव्हतं आणि आता जो आहे तो हिवाळ्यामध्ये ऐन फुलोऱ्यामध्ये ज्वारी आलेली असताना त्यावेळेस पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा दुहेरी संकट निर्माण झालं आहे. संतोष जाधव, TVN मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.